चला तर मुलांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कसोट्या कशा आहेत ते पाहिले। पेज नंबर 86 मध्ये सगळ्या कसोट्या दिल्या आहेत। बाकोबा कसोटी म्हणजे काय, बाबाबा कसोटी म्हणजे काय, कोबाको कसोटी म्हणजे काय, कोकोबा कसोटी म्हणजे काय आणि कर्णभुजा कसोटी म्हणजे काय, ह्या पूर्ण टॉपिक मध्ये हेच पेजवर दिलेले एवढे टॉपिक महत्त्वाचे आहे। बाकोबा कसोटी म्हणजे काय, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात। म्हणजेच दोन त्रिकोणाच्या दोन बाजू आणि एक त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन जर सेम असेल तर ती कसोटी बाकोबा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे समजावे। बाबाबा कसोटी म्हणजे काय, जर एका त्रिकोणाच्या तीनही बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात। म्हणजे दोन्ही त्रिकोणांच्या तीनही बाजू एकमेकांशी एकरूप असायला हव्यात। कोबाको कसोटी म्हणजे काय, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात। म्हणजे काय, जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू, दोन कोन आणि त्यामध्ये असलेली एक बाजू जर एकरूप असेल तर ते कोबाको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत। कोकोबा कसोटी म्हणजे काय, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्या समाविष्ट नसलेली एक बाजू, कोबाको कसोटीत दोन कोनांच्या मध्ये जी बाजू असते ती एकरूप असावी आणि कोकोबा कसोटीमध्ये कसं आहे तर जर त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्या समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन व त्यांच्याशी समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात। कर्णभुजा कसोटी म्हणजे काय, जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात। कर्णभुजा कसोटी म्हणजे लक्षात ठेवायचं, काटकोन त्रिकोण आणि त्याचा कर्ण हे एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाशी कर्ण आणि संगत बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात। यामध्ये सोडवलेले एकच उदाहरण आहे। आकृतीमध्ये चौकोन ABCDच्या एकरूप बाजू सारख्या खुणांनी दाखवल्या आहेत। बघा, ही जी एक लाईन आहे ती ह्या लाईनशी म्हणजे AB ही रेषा BC रेषेशी एकरूप आहे, AD ही CD बाजूशी एकरूप आहे। तर यामध्ये बघा, त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD हे एकरूप आहेत का, कारण AB आणि CB ह्या बाजू एकरूप आहेत हे आपल्याला